आजच्या मिशन अहवालाचा मथळा आहे, निरीक्षण परंतु वाचते येणे. मारिया ही ख्रिस्ती नव्हती, पण तिला ख्रिस्ताविषयी स्वप्न पडत असे. ते स्वप्न पडू नये म्हणून तिने गायीचा बळी दिला, याकरिता की ते स्वप्ने परत पडू नये. एका अनोळखी व्यक्तीने तिला जेकब गॅब्रिएल, प्रेसिडेंट, 7 डे ॲडव्हेंटिस्ट चर्च, गुआना ह्यांच्याकडे पाठवले. त्यांचे ऑफिस कोनार्क इथे मारियाच्या घरापासून जवळच होते. मारिया आपले स्वप्न पास्टर जेकबला सांगत असताना ते हसत होते व परमेश्वराची स्तुती असो असे ते म्हणत होते. हे पाहून मारियाला आश्चर्य वाटले आणि तिने हे स्वप्नाबद्दल हसू का येत होते ह्याचे तिला आश्चर्य वाटले. पास्टर जेकबांनी तिला यापुढे गायीचा बळी देऊ नको असे सांगितले. आपले बायबल हातात घेऊन प्रभू येशू ख्रिस्त तुला बोलवत आहे असे ते म्हणाले. हे ऐकून मारियाला म्हणाले, तुमच्या देवाने काहीतरी चूक केली आहे, कारण माझे धर्म माझे कुटुंबाचे आहे. पास्टर जेकब यांनी बायबल हातात घेऊन, हे बायबल तुझे आहे. मारिया म्हणाले, मी हे बायबल घेऊन काय करू? मला वाचता येत नाही. पास्टर जेकब म्हणाले, तुझ्या घरात कोणाला वाचता येते का? ती म्हणाली, माझी एक चुलत बहीण आहे. पास्टर जेकब यांनी बायबलवर मारियाचे नाव लिहिले आणि तिला सांगितले, आता तू जा. हे ऐकून मारियाला राग आला व काही न बोलता ती तिथून निघून गेली. ह्या लोकांना काय वाटते? ते कोण आहे? ते स्वतःला काय समजते? चालत असताना हे प्रश्न तिच्या मनामध्ये आले. ते मला बायबल वाचायला सांगत असे. मला परमेश्वराच्या किंवा देवाविषयी माहिती नाही. मारिया घरी गेल्यानंतर तिने ते बायबल एका ड्रॉअरमध्ये ठेवून ते बंद केले. घरामध्ये आराम करत असताना आपले आवडते चॅनलवर येशू ख्रिस्ताचे कार्यक्रम सुरू होते. लगेच तिने ते चॅनल बदलले. दुसऱ्या चॅनलवर देखील येशू ख्रिस्ताचे कार्यक्रम सुरू होते आणि प्रत्येक चॅनलवर तेच कार्यक्रम येत होते. तिच्या लक्षात आले. मारियाने आपले केबलवाल्याला बोलून सर्व चॅनलवर एकच कार्यक्रम चालू आहे, काय बिघड झाले आहे असे त्यांना विचारले. केबलवाल्याने उत्तर दिले की सर्व काही बरोबर आहे. हे ऐकून ती गोंधळात पडली व रागाने बोलून त्याला टीव्ही वाल्याला नीट करायला सांगितले. केबलवाल्याने तपासून केल्यानंतर सर्व काही ठीक आहे असे सांगितले. हे ऐकून मारियाला काहीच बोलू शकली नाही. मारिया झोपी गेली, पण तिच्या डोक्यात ख्रिस्ताविषयी विचार जायने. मग तिला बायबलाची आठवण झाली आणि ते वाचल्यानंतर मला येशू ख्रिस्ताबद्दल समजेल असे तिला वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपल्या चुलत भावाला बोलून बायबल त्याच्या हातात दिले व हे काय आहे जे जरा मला सांग. तिचे भाऊ ख्रिस्ती शाळेमध्ये शिकत असल्यामुळे त्याने तिला हे बायबल तुला कोणी दिले म्हणून विचारले. मारियाने सांगितले की हे बायबल मला पालकाने दिले. तो म्हणाला, ह्या बायबलाचे तू काय करणार? तुला तर वाचता येत नाही.
ती म्हणाली, तू मला वाचण्यात मदत कर. तिच्या भावाने बायबल उघडून संपूर्ण प्रभूची प्रार्थना तिला वाचून दाखवली आणि तिला प्रश्न विचारले की आता तुला चांगले वाटत आहे ना? मारिया म्हणाली, हे वचन माझ्यासाठी अधोरेखित करून ठेव. हे ऐकून तिचा भाव खूप हसला आणि म्हणाला, तू शाळेत न जाता कसे वाचू शकते? म्हणून तिच्या भावाने मारियाला प्रभूची प्रार्थना तोंडपाठ करायला सांगितली आणि तिला पाठ होईपर्यंत तो तिच्यासाठी वाचत होता. मारियाने घरी बायबल उघडून प्रभूची प्रार्थना तोंडपाठ करून वाचू लागली. त्या अक्षराची तिला ओळख झाली. दुसऱ्या दिवशी तिचे भावाला बोलून म्हणाली, तू मला हसत होता कारण मला वाचता येत नाही. मारियाने बायबल उघडून संपूर्ण प्रभूची प्रार्थना त्याला वाचून दाखवली आणि तू हे कसे केले असे प्रश्न त्याने तिला विचारले. ती म्हणाली, एखादी गोष्ट करण्याची किंवा शिकण्याची जिद्द असली आणि आत्मविश्वास असला तर सर्व काही शक्य आहे. त्या क्षणापासून ती बायबल वाचू लागली आणि हे करण्यास प्रभू ख्रिस्ताने मदत केली म्हणून आता मी त्याचे स्वीकार करणार आहे. स्वार्थ प्रसाद करण्या या भागामध्ये फार कठीण आहे कारण हे ठिकाण फक्त 7% ख्रिस्ती आहे. ह्या 13व्या शाबाताची वर्गणीद्वारा कोब्या ह्या ठिकाणी शाळा बांधण्याची येणार आहे आणि तिथे ख्रिस्ताबद्दल मुलं शिकणार आहे. इथे मुलंही शिकणार आहे. तेव्हा हे विभागातले कार्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. सॅलिसबरी पार्क मराठी चर्चच्या सर्व सभासदांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. शाबाताच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाला आणि देवाचा विपुल आणि मोठा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा हीच देवाचरणी माझी प्रार्थना आहे. आजचा आपला 11वा धडा आहे येशूची गोष्ट सांगणे. ही सुंदरशी संधी पास्टर डेव्हिड अवतडे यांनी मला दिली आहे. याबद्दल मी त्यांचे देखील ऋणी आहे आणि माझी खात्री आहे की आजच्या धड्याने आपण देवा नजदीक येणार आहोत. आजचं सुवर्ण वचन 1 योहान याचा 5वा अध्याय आणि 13वा वचन. 1 योहान 5वा अध्याय 13वा वचन आपण सर्व मिळून वाचूया. शास्त्र म्हणतं, सार्वकालिक जीवन तुम्हास आहे हे तुम्हास कळावे म्हणून देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास हे मी लिहिले. 1 योहान 5वा अध्याय 13वा वचन. आपण धड्याला सुरुवात करण्याआधी 2 शब्दाची प्रार्थना. अत्यंत थोर दयाळू कृपाळू आमच्या जिवंत परमेश्वरा, आज या धड्यामध्ये आम्ही जात असताना देवादायकांना त्याजवळ नम्रतेची आणि आग्रहाची विनंती करतो. प्रत्येकावर परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. हा धडा शिकण्यास समजण्यास तू मला बुद्धी दे, चातुर्य दे, समजणारं मन दे आणि परमेश्वरा ह्या धड्याद्वारे आम्ही तुझ्या अजून जवळ यावं, तुझ्यावरचा विश्वास आमचा वाढावा यासाठी परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं दान तू आम्हाला दे. धड्याची सुरुवात करत असताना परमेश्वरा
आम्हा सर्वांना आशीर्वादाने भर. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. शब्दात दुपारची जी वेळ आहे त्यामध्ये आपल्याला धडा सांगत आहे की आपल्याला वादविवाद करण्यासाठी अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत. कदाचित तत्वावरचा वाद, धर्मावरचा वाद, पवित्र शास्त्र समजण्यावरची वाद. परंतु ज्यावेळेस आपल्याला एखादा अनुभव घडतो, ज्यावेळेस आपल्याला देव समजतो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये देव कार्य करतो, तो जो अनुभव असतो, ती जी साक्ष असते, त्याला काहीच चॅलेंज नाही. येशू तुमच्या ठाई जे कार्य करतो आणि तुमच्या जीवनामध्ये जे कार्य घडतं ते इतरांना आपण ज्यावेळेस प्रकट करतो, सांगतो, ती साक्षा होती. साक्षा देणे म्हणजे आम्हाला येशूविषयी जे ठाऊक आहे ते इतरांना सांगणे. साक्षा म्हणजे आमच्या मध्ये जे आम्हाला येशूविषयी ठाऊक आहे इतरांना सांगणे. आमच्यासाठी येशू ख्रिस्ताने काय केले आहे आणि त्याने आमच्यासाठी काय कार्य केलेलं आहे, काय अद्भुत गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडून आलेली आहे, त्याबद्दल ज्यावेळेस आपण इतरांना सांगतो तर आपण येशूची साक्ष देतो. आणि ह्या गोष्टीला आपल्याला कधीच विरोध येणार नाही, कारण हा आपला वैयक्तिक अनुभव आहे. आपण आपला वैयक्तिक अनुभव जगाला सांगतो, इतरांना सांगतो, आपल्या बांधवांना सांगतो, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतो आणि येशू ख्रिस्त आपण दुसऱ्यांना आपल्या अनुभवाद्वारे प्रकट करतो. रविवारचा जो भाग आहे त्याचा मथळा आहे, येशू आमच्या साक्षीचा पाय. येशू आमच्या साक्षीचा पाया. ख्रिस्ती या नात्याने आपल्या प्रत्येकाकडे सांगण्यासाठी गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत कार्य केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे, कधी ना कधी देवाचा अनुभव घडलेला आहे. ज्या वेळेस आपण सकाळी उठतो, जो श्वास आपण घेतो, ती देवाची कृपा, तो देवाचा अनुभव. जरी आपण पापी आहोत तरी देव आपल्यावरती प्रीती करतो. तो एक आपल्यामध्ये अनुभव आहे. अशी गोष्ट की येशूने आमचे जीवन कसे बदलले आणि त्याने आपल्यासाठी काय केले. ज्यावेळेस येशू आपल्या जीवनामध्ये कार्य करतो तर आपलं जीवन तो बदलून टाकतो. आणि हा बदल लोकांना ज्यावेळेस दिसतो, आढळतो, त्यावेळेस लोक आश्चर्य करतात. आणि हा बदल केवळ येशूमुळे आहे. जर आपण इफिसकारास पत्र याचा 2 अध्याय 1 ते 10 वाचलं तर त्यामध्ये आपल्याला 2 वेगळे अनुभव सापडणार आहेत. पहिला अनुभव ख्रिस्त माहिती असल्यापूर्वीचा अनुभव. ज्यावेळेस आपल्याला ख्रिस्ताची ओळख नसते, ख्रिस्त आपल्याला ठाऊक नसतो, त्याच्या पूर्वीचा जो अनुभव, आपलं जीवन जे असतं तो. आणि दुसरा जो भाग आहे आपणास ख्रिस्त ठाऊक झाल्यानंतरचा अनुभव. आपल्याला ख्रिस्त ठाऊक झाल्यानंतर आपलं जीवन कसं असतं. किती आश्चर्यकारक बदल आहे. ज्यावेळेस आपल्याला ख्रिस्त ठाऊक नसतो, आपण उल्लंघनामध्ये आणि पापामध्ये मेलो होतो. असं इफिसकारास पत्र 2 अध्याय 1 ते 3 आपल्याला सांगतो. वी वर डेड इन आवर ट्रान्सग्रेशन्स अँड सिन. आपण पापामध्ये आणि उल्लंघनामध्ये मेलो होतो. या जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालत होतो. आपण जगाच्या रूढीप्रमाणे, जगाच्या चालीरीतीप्रमाणे आपण चालत होतो.
आपल्या शारीरिक इच्छा पूर्ण करत होतो. आपल्या वासना, आपल्यामध्ये ज्या जे जे लोभ आहेत, आपले जे वासना आहेत, त्या आपण पूर्ण करत होतो. ख्रिस्त आपणास माहिती होण्यापूर्वी आपण हरवलेल्या स्थितीमध्ये जीवन जगत. ख्रिस्त आपल्याला माहिती होण्यापूर्वी आपण हरवलेल्या स्थितीमध्ये जीवन जगत होता असं शास्त्र सांगतं. भटकत होतो असं झाडा सांगतं. परंतु ज्या वेळेस ख्रिस्त आपल्याला माहिती होतो, एफेसकरास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 10. ज्या वेळेस ख्रिस्त आपल्याला माहिती होतो किंवा आपण ख्रिस्ताची ओळख ज्यावेळेस आपल्याला पटती, ख्रिस्ताकडे येणे आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव घेणे यामुळे सर्व फरक पडतो. ख्रिस्ताकडे येणे आणि ख्रिस्ताचा अनुभव घेणे यामुळे आपल्या जीवनामध्ये बराचसा फरक पडतो. ख्रिस्तामध्ये आम्ही खरोखर जिवंत असतो. ख्रिस्तामध्ये आपण खरोखर जिवंत असतो. विपुल दया, ख्रिस्ताची विपुल दया आपल्याला कळती, जी आम्हासाठी आहे, ज्यामुळे येणाऱ्या युगामध्ये तो आपणास त्याच्या विपुल कृपेची श्रीमंत दाखविल, जी ख्रिस्त येशूमुळे आपल्या जीवनामध्ये घडून येते. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. योहान याचा 1 अध्याय आणि 4 वचन. त्याच्या ठायी जीवन होते. त्याच्या ठायी म्हणजे कोणाच्या ठायी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. इफिस 2:10 हे आपण जर का वाचलं तर ख्रिस्ती विश्वासासाठी चांगली कार्य किती महत्वाचे आहेत याच्याविषयी हे वचन आम्हास काय सांगते. आपण विचार करूया. ख्रिस्तामुळे तुमचे जीवन कसे बदलले? ख्रिस्तामुळे तुमचे जीवन कसे बदलले? आपण अंधारामध्ये होतो, आपण पापामध्ये होतो, आपण ह्या जगामध्ये मेले होतो. परंतु ख्रिस्ताच्या कृपेमुळं, ख्रिस्ताच्या दयेमुळं, विपुल कृपेमुळं आणि विपुल दयेमुळं आपण जीवनाकडे वाटचाल करू लागलेलो आहोत. ख्रिस्तामुळे, कारण त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. सोमवारचा धडा आपण पाहणार आहोत. वैयक्तिक साक्षेचे परिवर्तन करणारे सामर्थ्य. वैयक्तिक साक्षेचे परिवर्तन करणारे सामर्थ्य. योहान आणि याकोब यांची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. योहान आणि याकोबाला गरजणारे पुत्र असं येशूने नाव दिलेलं आहे. गरजणारे पुत्र. योहान आणि याकोब जब्दीचे पुत्र, यांना गरजणारे पुत्र असे म्हटलेले आहे. आता ज्या वेळेस इस्रायल लोकांमध्ये जे मतभेद होते, त्यामध्ये इस्रायल लोक होते व शमरोनी लोक, आणि त्यांच्यामधला जो वाद होता, यहुदी विरुद्ध शमरोन लोकांना असलेला पूर्वग्रह, यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. यहुदी लोक व शमरोनी लोक यांच्यामध्ये जो विरोध होता, जो विवाद होता, जो द्वेष होता, जी घृणा होती, त्यामुळं हे लोक कधीच एकत्र येत नव्हते. योहान आणि याकोब यांना वाटले की त्यांच्याकडे या समस्येवर उपाय आहे. काय वाटलेलं आहे योहान आणि याकोबाला? की ह्या समस्येवर जो विरोध यहुदी प्रांतामध्ये आणि शमरोनी प्रांतामध्ये होता, लोकांमध्ये होता, त्यांना वाटलेलं आहे की या समस्येवर त्यांच्याकडे उपाय आहे. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले,
प्रभूजी, आकाशातून अग्नी पडू आणि नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे का? आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा, शंभरोनी लोकांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे का? लूक याचा पहिला अध्याय 54 वचन आहे. परंतु येशूने भावाची कान उघडणी केली. येशूने या दोन्ही भावांची कान उघडणी केलेली आहे आणि त्यांना शांतपणे गाव सोडले. येशूने एक शब्द न बोलता गाव सोडलेले आहे. येशूचा मार्ग हा प्रीतीचा मार्ग आहे, लढाईचा नाही. आज आपल्या जीवनामध्ये देखील आपण ज्या वेळेस एकमेकाबद्दल द्वेष, घृणा, मत्सर ह्या सर्व गोष्टींनी आपण ज्या वेळेस दुसऱ्यांबद्दल इच्छितो, आपण देखील त्याच योहान आणि याकोबासारखं येशूकडे हेच मागतो की आकाशातून अग्नी पडावी, पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी का? आपण देखील कधी कधी असाच विचार करतो. परंतु येशूचा जो मार्ग आहे तो प्रीतीचा मार्ग आहे, लढाईचा. येशूच्या प्रीतीच्या उपस्थितीमध्ये योहानाचा आवेश आणि राग प्रीतीच्या दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित. ज्यावेळेस येशूच्या सानिध्यामध्ये योहान आणि याकोब राहिले तर त्यांचा जो राग होता, त्यांची जी घृणा होती, शास्त्र सांगतं आणि धडा सांगतो की त्यांचा राग प्रीतीच्या दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित झाला. जर आपण देवाच्या समागमामध्ये राहिलो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या समागमामध्ये राहिलो, तर आपला ही राग आणि द्वेष आणि घृणा ही दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित होणार आहे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये योहानाने 40 वेळेस प्रीतीचा उल्लेख केलेला आहे. योहानाच्या पत्रामध्ये प्रीती हा शब्द जवळजवळ 40 वेळा योहानाने त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या रचनेमध्ये तो 50 वेळेस दिसून येतो. प्रीती हा शब्द, प्रीती याचा उल्लेख योहान याने 50 वेळा केलेला आहे. येशूच्या संपर्कात असल्यामुळे योहानाची साक्ष आणि त्याच्या जीवनात झालेला बदल याविषयी आपण विचार केला. योहान हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजदीक होता, समागमामध्ये होता आणि त्याचा राग दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित झालेला आहे. आपलं देखील जो काही आपला वीकनेस आहे किंवा आपला कमीपणा आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित होईल. या ठिकाणी एक डिझायर ऑफ एजेस किंवा युगानुगाची आशा पान 22 वरच एक छोटस लिखाण आहे. विश्वासाचे एक सार्वकालिक तत्व आहे. विश्वासाचे एक सार्वकालिक तत्व आहे. एलन जी व्हाईट या तत्वास चांगल्या प्रकारे या शब्दांमध्ये मांडतात. जबरदस्ती करणे व देवाच्या शरणाच्या तत्वे विरुद्ध आहे. जबरदस्ती करणे हे देवाच्या शासनाच्या तत्वाविरुद्ध आहे. त्याला केवळ प्रीतीच्या सेवेची इच्छा आहे. देवाला केवळ
प्रीतीच्या सेवेची इच्छा आहे आणि प्रीती कधी आज्ञा करणारी नसते. ती जबरदस्तीने किंवा अधिकाराने जिंकता येत नाही. केवळ प्रीतीनेच प्रीती जागविता येते. केवळ प्रीतीनेच प्रीती जागृत होती. डिझायर ऑफ एजेस पान 22. 3. मंगळवारचा जो भाग आहे, मंगळवारचा धडा, येशूची गोष्ट सांगणे, हा धड्याचा मथळा देखील आहे. आपण जर त्या तिमाहीचं पुस्तक पाहिलं, या तिमाहीचा जो मथळा आहे, देवासाठी मित्र बनवणे, आणि ह्या आठवड्याचा धडा याचा शीर्षक आहे येशूची गोष्ट सांगणे. मंगळवारचा देखील मथळा तोच आहे, येशूची गोष्ट सांगणे. येशूने बाहेर पाठविलेले पहिले धर्मप्रसारक किंवा मिशनरी किंवा सुवार्थिक कोण होते? त्या येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु या ठिकाणी शिष्यांना बाहेर पाठवण्याआधी येशू ख्रिस्ताने 2 ग्रस्त सुवार्थिक, धर्मप्रसारक, मिशनरी बनवून पाठवलेले आहेत. ते शिष्यातून नव्हते. जे पहिले मिशनरी किंवा पहिले सुवार्थिक बाहेर पाठवले ते म्हणजे 2 वेडे माणसे, भूतग्रस्त, ज्यांनी काही तासापूर्वी ग्रामीण भागात दहशत निर्माण केली, भीती निर्माण केली. त्या मार्गाने कोणीच येत जात नव्हते आणि सर्व लोकांना ह्या दोघांची ओळख होती. सर्व लोकांना ह्या दोघांची भीती होती, भय होतं. शेजारच्या गावामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये, सर्वांमध्ये ह्या 2 भूतग्रस्तांची चर्चा होती, भीती होती. आणि ह्या 2 भूतग्रस्तांना प्रभू येशू ख्रिस्तानी पहिले सुवार्थिक किंवा पहिले धर्मप्रसारक म्हणून पाठवलेलं आहे. याचा उल्लेख मत्ती याचा 8वा अध्याय या 28 पासून सुरू होतं आणि मार्क याचा 5वा अध्याय 1 ते 5. परंतु नंतर त्यांची आणि येशूची भेट झाली. हे 2 भूतग्रस्त त्या कबरांमधून निघालेले आहेत. तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे, येशू वादळ शांत करतो. त्या गर्नेसार या प्रदेशाच्या किंवा डेकापॉलिसच्या ह्या प्रदेशाच्या किनाऱ्याला येशू ख्रिस्त न्हाव्याने येतो. ते वादळ शांत केल्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य डेकापॉलिस या प्रांतामध्ये प्रवेश करतात आणि ज्या वेळेस ते प्रवेश करतात, येशू ख्रिस्ताचा सामना या 2 भूतग्रस्तांसाठी होतो. आणि तुम्हाला सर्वांना ही गोष्ट ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या 2 भूतग्रस्तांना मुक्त करतो. मुक्त करून ते त्यांच्यामधलं जे सैन्य किंवा जे भूत होते ते 2000च्या जास्ती होते. आणि तुम्हाला जी गोष्ट ठाऊक आहे की हे जे सैन्य ते त्या डुकरांमध्ये शिरलेले आणि ते डुकर त्या सरोवरामध्ये जाऊन मेलेले आहेत. आपण मार्क याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन हे वाचणार आहोत. हे जे भूतग्रस्त आहेत, केवळ काही क्षणासाठी या मनुष्यांना ख्रिस्ताची शिकवण ऐकण्याची संधी मिळाली. ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी त्यांना ह्या भूतांपासून मुक्त केलेलं आहे, काही क्षणासाठी ह्या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याशी बसून त्याचे काही शब्द ऐकलेले आहेत
केवळ काही क्षणासाठी या मनुष्यांना ख्रिस्ताची शिकवण ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या ओठातून निघालेला एक देखील संदेश त्यांच्या कानावर पडला नव्हता. त्यांनी येशू ख्रिस्ताचा एक देखील संदेश ऐकला नव्हता. त्यांनी शिष्याप्रमाणे लोकांना शिकविले नाही, जे सतत ख्रिस्ताबरोबर होते, परंतु त्यांनी स्वतःनी पुरावा दिला की येशू मसीहा आहे. त्यांना ठाऊक होते ते लोकांना सांगत गेले. जे त्यांना ठाऊक होते ते सर्व लोकांना ते सांगत गेले. त्यांनी स्वतः जे पाहिले होते, ऐकले होते आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा त्यांनी अनुभव केला होता. प्रत्येक जण हे करू शकतो. तुम्ही आणि मी हे करू शकतो, कारण तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आहे, ओळख आहे. ह्या दोन भूतग्रस्तांनी, आपण जर मार्क याचा 5वा अध्याय वाचला, मार्क 5 आणि 18वं वचन जर आपण वाचलं, तर आपण ह्या ठिकाणी पाहतो की हे जे भूतग्रस्त होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर जाण्याची उत्कंठा लाभलेली आहे. मग तो तारवात बसताच जे अगोदर भूतग्रस्त होते त्यांनी मला आपल्या जवळ राहू द्यावे अशी त्याला विनंती केली. तर ह्या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाण्याची विनंती दर्शवलेली आहे. आम्हाला देखील तुम्हा बरोबर राहू द्यावे अशी त्याला विनंती केली, परंतु त्यांनी त्याला येऊ दिले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना येऊ दिले नाही. तर त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या घरी स्वकीयांकडे जा व प्रभूने तुमच्यावर दया करून तुमच्यासाठी केवढे मोठे कार्य केले हे त्यास सांगा. तर प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्यांना आज्ञा दिलेली आहे की तुम्ही माझ्या संगती येऊ नका, परंतु मी जी कामगिरी तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे ती तुम्ही कुणाला सांगा? घरी जा तुमच्या आणि तुमच्या स्वकीयांकडे जा व प्रभूने तुमच्यावर जी दया करून तुमच्यासाठी केवढे मोठे कार्य केले हे त्यास सांगा. तेव्हा ते निघाले आणि जी मोठी कार्य येशूने त्यांच्यासाठी केले होते ते दकापालिस येथे प्रसिद्ध करू लागले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. आपण साक्ष्याबद्दल बोलत आहोत. आज आपण साक्ष्याबद्दल शिकत आहोत. ह्या दोन भूतग्रस्तांनी, शास्त्र सांगतं, एवढी मोठी साक्ष प्रभू येशू ख्रिस्ताची दिलेली आहे. त्यांचं जीवन बदललं आणि येशू ख्रिस्तांनी जी कामगिरी त्यांना सोपवली ती त्यांनी काटोकाटपणे, प्रामाणिकपणे केलेली आहे. तुम्ही जर शास्त्र पुढे वाचलं तर हे दोन भूतग्रस्त, दकापोलिस म्हणजे 10 शहरांचा प्रांत, 10 शहरांचा प्रांत, केवळ 3 महिन्यामध्ये ह्या दोन मनुष्यांनी 4000 माणसांना, पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत, 4000 पुरुष, स्त्रिया आणि लेकरं वेगळे येशू ख्रिस्ताची वाट पाहत. आणि येशू ख्रिस्त पुन्हा दकापालिस या प्रांतामध्ये येतो आणि ह्या ठिकाणी शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे की येशू ख्रिस्त 4000 लोकांना जेवू घालतो. हे 4000 लोक आले. येशू ख्रिस्तांची त्यांनी उत्कंठेने किंवा फार इच्छेने त्यांनी वाट पाहिलेली आहे. आंधळे, पांगळे, बहिरे, पिडलेले आणि भूतग्रस्त असे सर्व लोक
प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येतो. जर ह्या दोघांनी येशूची साक्ष जर लोकांना सांगितली नसती तर ते 4,000 लोक कधीच येशूकडे आले नसते. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील फार मोठी साक्ष केलेली आहे. फार मोठं कार्य केलेलं आहे. आपलं जीवन बदललेलं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्या स्वकीयांना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्यांना सांगतो. ह्या दोघांनी 4,000 लोक केवळ 3 महिन्यामध्ये येशूकडे आले. आपण म्हणतो आपली 3री पिढी आणि 4थी पिढी. आज आपण किती लोकांना आपल्या जीवनाची साक्ष सांगितली? येशूची गोष्ट आपण किती लोकांना सांगितली? येशूनी केलेलं तुमच्या जीवनामध्ये कार्य, जो बदल, याच्याबद्दल आपण लोकांना सांगितलं. आज तुम्ही आणि मी किती लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेलं आहे, याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. ही गोष्ट देखील एलन व्हाईट डिझायर ऑफ एजेस पान 340 वर सांगत आहे. त्यांनी स्वतः जे पाहिले होते, ऐकले होते आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा जो अनुभव त्यांना झाला होता, प्रत्येक जण हेच करू शकतो. त्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या कृपेचा स्पर्श झाला. आज या कोविड जगामध्ये कित्येक लोक आजारी आहेत. आज जगाला हवा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. आज जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष दिली नाही तर आपलं जीवन व्यर्थ असं ठरणार. आपण बुधवारच्या भागाकडे जाणार आहोत. आत्मविश्वासाने साक्ष देणे. आत्मविश्वासाने साक्ष देणे. यामध्ये आपण पावलाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल देखील आपण थोडासा विचार करणार आहोत. जर आपणास येशूमध्ये तारणाचे वैयक्तिक आश्वासन नाही तर ते इतर कोणालाही सांगणे शक्य नाही. जर आपल्याला येशू ख्रिस्ताचा अनुभवच नाही तर मग आपण इतरांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगू शकत नाही. जे आमच्या स्वतःकडे नाही ते आपण इतरांना कसे सांगणार किंवा कसे देणार? काही सचक विवेक बुद्धीचे ख्रिस्ती लोक आहेत जे सतत अश्वशक्तीच्या स्थितीमध्ये जगतात. त्यांना वाटते की ते कधी इतके चांगले बनू शकणार नाही. सैतान देखील आपल्याला असाच पिडतो, असाच छळतो. तो फक्त आपले पाप आपल्याला दाखवतो. तुम्ही चांगले कसे होऊ शकता हा प्रश्न सैतान तुमच्या समोर आणतो. तो आपल्या सर्व वाईट गोष्टी आपल्या समोर आणून ठेवतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला माझ्या कृपेने तारलेला आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनो मजकडे वळा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पृथ्वीच्या सर्व सीमांनो मजकडे वळा. उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. यशायाचा 45 अध्याय 22 वचन. आमच्या परमेश्वराची इच्छा आहे की तो जे तारण फुकट आपल्याला देत आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येकाने आनंद. तारण कसं आहे? मोफत आहे, फ्री, फुकट आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही या प्रत्येकाने यामध्ये आनंद करावा. त्याची उत्कट इच्छा आहे की आम्ही तो अनुभव घ्यावा
की ज्याचा अर्थ त्याच्या कृपेने नीतिमान ठरतो. जर आपण विश्वासाने येशूचा स्वीकार केला आहे आणि जर तो आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्या हृदयात जगतो, तर मग सार्वकालिक जीवनाची देणगी आजच आपली आहे. सार्वकालिक जीवनाची देणगी आजच आपली आहे. याचा अर्थ असा नव्हे की एकदा आपण देवाच्या कृपेने आणि ख्रिस्तामध्ये तारणाचा अनुभव घेतला तर ते आपण कधीच गमावणार नाही. पाऊल म्हणतो आपण रोज आपला जो स्व आहे त्याला रोज आपण मेलो पाहिजे आणि आपण येशू ख्रिस्तामध्ये रोज जिवंत झालो पाहिजे. तुम्हाला येशूमध्ये तारणाचे आश्वासन आहे काय, हा प्रश्न आपण आपल्याला केला पाहिजे. तुम्हाला येशूमध्ये तारणाचे आश्वासन आहे काय? जर आहे तर त्याचा पाया काय? व्हॉट इज द फाउंडेशन ऑफ युअर लाईफ? तुमच्या जगण्याचा, तुमच्या जीवनाचा पाया काय आहे? तुम्हास ते आश्वासन आहे का आहे? ते कोठे सापडते? आपण त्याचा शोध करतो काय? हे प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारले. गुरुवारचा जो धडा आहे, साक्ष देण्याविषयी योग्य असे काहीतरी. साक्ष देण्याविषयी योग्य असे काहीतरी. जर आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा खात्रीने त्याग करावा लागतो. आपल्याला जर का काही हवं असेल तर आपल्याला काहीतरी सोडावं लागते. जर आपल्याला ख्रिस्त हवा आहे तर आपल्याला जगाचा त्याग करावा लागतो. अंधकाराचा त्याग करावा लागतो. सैतानी मोहापाशाचा त्याग करावा. तो आपणास काही गोष्टी सोडून द्यावयास सांगतो. येशूने स्पष्ट केले आहे की त्याला अनुसरण्यासाठी वचनबद्धतेची गरज आहे. आपण वचनबद्ध आहोत का प्रभू येशू ख्रिस्त? जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण पडताळून पाहिलं पाहिजे. आत्मनिग्रह करावा व प्रति दिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. येशू ख्रिस्ताचा जर का आपण स्वीकार केलेला आहे तर आपल्याला ह्या जगाचा त्याग करायचा आहे. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण पडताळून पाहायचं आहे आणि प्रतिदिवस आपण आपला वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताला अनुसरले पाहिजे. जोरदार साक्षी ज्याची इतरांवर जीवन बदलणारा प्रभाव आहे, तो ख्रिस्ताने आम्हासाठी काय केले यावर केंद्रित आहे. आम्ही त्याच्यासाठी काय सोडून दिले यावर नाही. ते त्याच्या त्यागावर केंद्रित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्यागावर केंद्रित आहे. आम्ही म्हणतो त्यावर नाही. कारण ख्रिस्त आम्हास कशाचाही त्याग करण्यास कधीच सांगत नाही, जे आमच्या चांगल्यासाठी ठेवावयास हवे. जो त्याग ख्रिस्ताने केला त्याने आपल्यासाठी स्वर्ग सोडला. त्यांनी आपल्यासाठी मानव रूप धारण केले. त्यांनी आपल्यासाठी वधस्तंभ स्वीकारला, छळ स्वीकारला,
मरण स्वीकारलं, मरणावरती त्यांनी विजय मिळवला, त्यांनी जो त्याग केला त्याच्याबद्दल आपण इतरांना सांगितलं. परंतु जेव्हा रक्तस्राव स्त्रीने आपला हात त्याला आपल्या हाताने त्याला स्पर्श करण्यासाठी पुढे केला, या विश्वासाने की ती बरी होईल, तिला आरोग्यदान मिळवायची जाणीव झाली. पण शुक्रवारच्या भागामध्ये आहोत. रक्तस्राव स्त्री 12 वर्ष पिडलेली ही बहीण त्या येशू मागे गेलेली आहे आणि विश्वासाने तिने त्याच्या गोंड्याला हात लावला आणि त्या विश्वासापायी तिला आरोग्यदान मिळालेलं. मला खात्री आहे की ज्या वेळेस या स्त्रीला आरोग्यदान मिळालेलं ती शांत बसली नसणार. तुम्हाला त्या शमरूनी स्त्रीची गोष्ट माहिती आहे? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या शमरूनी स्त्रीला सांगितलेलं आहे की मी तुला जीवनी पाणी देऊ शकतो, त्या स्त्रीला इतका आनंद झालेला आहे. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने तिच्या जीवनाच्या ज्या गुड गोष्टी आहेत, ज्या सिक्रेट्स आहेत, ज्या गोष्टी कुणालाच ठाऊक नाही, त्या गोष्टी ज्यावेळेस तिच्या समोर आणून ठेवलेल्या आहेत, त्या शमरोनी स्त्रीला इतका आनंद झालेला आहे, तिला खात्री पटलेली आहे की हाच मसीहा आहे. आणि ती नाचत बागडत तिच्या गावामध्ये जाऊन तिने सर्व गाव आणि त्या वेळेस त्या सर्व गावाचं धारण झालं. शेवटला मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. विश्वास बसावा अशी साक्षात देणारे घटक कोणते? ह्या ठिकाणी फार सुंदर अशी साक्षा पावलाची या ठिकाणी नमूद केलेली आहे. प्रेषिताचे कृत्य याचा 26वा अध्याय, प्रेषिताचे कृत्य याचा 26वा अध्याय, यामध्ये संपूर्ण अध्याय यामध्ये पावलाची साक्ष आहे. राजा अग्रिपा याच्या समोर पाऊल बंदिवास म्हणून उभा आहे, साखळदंडामध्ये उभा आहे आणि यहुदी लोक अग्रिपाला आग्रह करत आहेत की ह्याला तुम्ही मरणदंड द्या, कारण हा येशू बद्दल साक्ष देत आहे. पण जर हा अध्याय वाचला तर मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, तुमच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन होणार आहे. प्रेषिताचे कृत्य याचा 26वा. पाऊल ज्या प्रकारे अग्रिपा हा जो राजा आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत आहे, तो संपूर्ण घटना अग्रिपा ह्या राजासमोर मांडत आहे. तो काय करत होता, त्याचं शिक्षण, त्याची पदवी, त्याचं कार्य आणि ज्या प्रकारे त्यांनी ख्रिस्ती लोकांचा, यहुदी लोकांचा छळ केला आणि तो ज्या वेळेस दमॅस्कस ह्या मार्गावरती जात असताना येशूची भेट, ह्या प्रत्येक बारीक गोष्टी तो अग्रिपाला सांगत, साक्ष देत आहे. मरणाच्या दारापाशी उभा असणारा पाऊल राजाच्या समोर तो उभा आहे. त्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, परंतु आनंद आहे, कारण येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर आणि तो साक्ष. सर्व घटना सांगितल्यानंतर हा राजा अग्रिपा काय म्हणतो आपण पाहणार आहोत. 28व वचन, प्रेषिताच्या कृत्याचा 26वा अध्याय आणि 28व वचन. तेव्हा अग्रिपेने पावलाला म्हटले. अग्रिपा पावलाच्या साक्षेनंतर त्याला
उत्तर देत आहे, मी ख्रिस्ती व्हावे म्हणून थोडक्यानेच माझे मन वळवितोस. मी आता तुझी साक्ष ऐकून मी काय होणार आहे? ख्रिस्ती होणार आहे. असा राजा पौलाला सांगत आहे. आणि पुढे ज्या वेळेस त्यांनी त्याच्या लोकांसंगती विचार विनिमय केल्यानंतर त्यांनी पौलाला बाहेरच बरी केलेला आहे. पौलाची साक्ष इतकी पॉवरफुल होती, इतकी खरी होती आणि मन बदलणारी होती की त्या राजाच्या मनाचं देखील पालट झालं. मित्रांनो, आज आमच्याकडे तीच संधी आहे. पौलासारखा अनुभव तर नसेल आपण, परंतु तोच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला ठाऊक. येशू ख्रिस्ताची साक्ष देणे हे आजच्या जगामध्ये सर्वात महत्वाचं कार्य आहे. ह्या जगाला येशू ख्रिस्ताची भूक आणि येशू ख्रिस्ताची तहान लागलेली आहे. तुम्ही जर का कार्य केलं नाही तर तुम्हाला येशू ख्रिस्त ठाऊक नाही, असं शास्त्र सांगतं. जर आज तुम्हाला येशू ख्रिस्त ठाऊक आहे तर आपण येशू ख्रिस्ताची गोष्ट, आजचा जो मथळा आहे, येशू ख्रिस्ताची गोष्ट सांग, तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपण इतरांना वाटूया, देऊया, त्याची साक्ष सांगूया. जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे, जो बदल घडून आणलेला आहे, त्या दोन भूतग्रस्तांसारखं आज आपण वेडे आहोत, परंतु त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेला आहे. त्या येशू ख्रिस्ताची महिमा आपण वर्णूया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त आपण सांगूया. प्रभू येशू ख्रिस्ताची गोष्ट आपण त्यांना सांगूया. आणि माझी खात्री आहे की आपल्या जीवनामध्येच प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि आपण सर्वजण त्याला भेटण्यास सांगू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद. आजच्या भक्तीला शोभा आणण्यासाठी आणि देवाचं गौरव होण्यासाठी हे गीत मी सादर करीत आहे. हे गीत गाण्याची संधी पास्टर आवताडे यांनी मला दिली, याबद्दल मी त्यांच्या मनापासून उपकार मानतो. आणि हे गीत आपण ऐकत असताना देवबाप तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ ही देवाचरणी प्रार्थना आहे. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, का करी मजवर प्रीती. तो म्हणे मजला माझ्या पुत्रा, तू माझी निर्मिती. तो म्हणे मजला माझ्या पुत्रा, तू माझी निर्मिती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, माकरी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, का करी मजवर प्रीती. पातकी मी जगात रमलो, त्यागले तुझ
परीतूनच सोडिले मजला, केली अघात प्रीती. पातकी मी जगात रमलो, त्यागले तुझला किती. परीतूनच सोडिले मजला, केली अघात प्रीती. मजसाठी तू स्वर्ग सोडिले, मजसाठी तू मरण ओढिले. मजसाठी तू स्वर्ग सोडिले, मजसाठी तू मरण ओढिले. का करी मजवर प्रीती, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी कुसले, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी कुसले, का करी मजवर प्रीती. प्रतिदिन मी निश्चय करीतो, आनंद देईल तुझला देवा. ऐकेल वाणी तव आज्ञाची, जाईल तव मार्गाला. प्रतिदिन मी निश्चय करीतो, आनंद देईल तुझला देवा. ऐकेल वाणी तव आज्ञाची, जाईल तव मार्गाला. दुःखे अश्रू तुझ दिधले, तरी तू मजला नच सोडिले. दुःखे अश्रू तुझ दिधले, तरी तू मजला नच सोडिले. का करी मजवर प्रीती, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी कुसले, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी कुसले, का करी मजवर प्रीती. तो मने मजला माझ्या पुत्रा, तू माझी निर्मिती. तो मने मजला माझ्या पुत्रा, तू माझी निर्मिती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, का करी मजवर प्रीती. प्रभू ख्रिस्ताला मी पुसले, का करी मजवर प्रीती. का करी मजवर प्रीती, का करी मजवर प्रीती. हॅपी साबात सगळ्यांना. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो आज आपण वाचन करूया. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वे वचन. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. देवा वाचलेले वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. यावेळेस आपण
मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाऊया आणि डोळे झाकूया. आपण प्रार्थना करू. दयाळू दे बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते बाप्पा. या समयी प्रभू शबातवारी तुझ्या चरणाजवळ येण्याची सुंदर संधी दिलीस, तुझे उपकार मानते बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते की तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस बाप्पा. कळत न कळत प्रभू मागील आठवड्यामध्ये आतापर्यंत प्रभू देवाप्पा जे काही आमच्या हातून चुका झाल्या आमची दयेने आणि कृपेने क्षमा कर. खरोखर दयाळू देवप्पा, तुझी कृपा तू आमच्यासाठी नवीन केलीस, तुझे उपकार मानते बाप्पा. प्रभुदेव विशेष प्रार्थना करते आमच्या मंडळीसाठी, मंडळीतील सभासदांसाठी. प्रभुदेव बाप्पा, प्रत्येक लहान थोरासाठी प्रत्येकावर तुझी कृपा दृष्टी असू दे, प्रत्येकाला शब्दाचा आशीर्वाद मिळू दे. विशेष प्रार्थना करते बाप्पा ह्या कोविडच्या प्रभुदेव बाप्पा आजारापासून प्रभुदेव बाप्पा तुझ्या लेकरांचं तू रक्षण कर. विशेष प्रार्थना करते प्रभू आजच्या समयी तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. अनेक लोकांसाठी आम्ही प्रार्थना केल्या बाप्पा, त्यांचं उत्तर म्हणून तू त्यांना आरोग्य दिलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. विशेष प्रार्थना करते प्रभुदेव बाप्पा पास्टर खरे यांची मुलगी रेबेका, हिला प्रभुदेव बाप्पा तू आरोग्य दिलं आणि प्रभू त्या तुझ्या सेवकाने तुझ्या नावाला धन्यवाद दिलेले आहेत बाप्पा. आम्ही सुद्धा तुझे आभार मानतो बाप्पा. जे जे बरे झाले आहेत त्या सर्वांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभुदेव बाप्पा विशेष आज प्रार्थना करते जे कोणी प्रभुदेव बाप्पा कोरोनाने आज आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत किंवा प्रभू वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर बाप्पा. त्यांचा अंथरूण तू बदल बाप्पा. विशेष पास्टर पांडे यांच्यासाठी प्रार्थना करते बाप्पा, त्यांना तू स्पर्श कर प्रभू. तुझ्या सेवकासोबत तू प्रभुदेव बाप्पा आरोग्य दे. चालू असलेले सर्व उपचार तू आशीर्वादित कर बाप्पा. विशेष प्रार्थना करते आज जे प्रभुदेव बाप्पा वचन येणार आहे ते आशीर्वादित कर आणि प्रभुदेव बाप्पा प्रत्येकाच्या अंतकरणाची तू भेट घे बाप्पा. कृपा कर, दया कर प्रभुदेव बाप्पा. लवकरात लवकर चर्चेत सुरू होऊन प्रभू आम्ही अनेकांनी एकत्र येऊन तुझ्या नावाचा मोठा उत्सव करावा, तुझं गौरव करावं म्हणून तू आम्हाला संधी दे बाप्पा. आमच्या सर्व अपराधांची क्षमा कर. समस्त प्रभुदेव बाप्पा सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट प्रभुदेव बाप्पा मंडळी, सर्व अधिकारी पदाधिकारी, लहान थोर प्रभुदेव बाप्पा, तसेच पाळक वर्ग, सेवक वर्ग, सर्वांवर तुझी कृपा दृष्टी असू दे प्रभू. आजचा दिवस विशेष आशीर्वादित कर प्रभू. इतरांसाठी आम्ही आशीर्वादाचं कारण बनवू दे राजा. खरोखर प्रभू तुझ्या नावाला उंचवावं आणि तुझी सेवा आमच्या हातून घडावी अशी कृपा दृष्टी तू आमच्यावर कर बाप्पा. मान महिमा गौरव केवळ तुला आणि तुलाच देते. ही केली लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमीन. सर्वांना सलाम आणि हॅपी सॅबथ. परमेश्वराने पुन्हा एक वार त्याच्या वचनातून बोलण्याची मला एक महान अशी संधी दिलेली आहे, म्हणून मी प्रथम परमेश्वराचे आभार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. तसेच आपल्या मंडळीचे पाळक पास्टर डेव्हिड अवताडे यांचेसुद्धा मी आभारी आहे आणि त्यांनी देखील मला ही संधी दिली म्हणून त्यांचेसुद्धा मी आभार मानत आहे. प्रियानो, जेव्हापासून हा लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून देवाला माझी एकच विनंती आहे, ती म्हणजे आमच्या मंदिराचे दरवाजे उघडू दे. भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी प्रभू आमचे मंदिराचे दरवाजे हे उघडू दे व सर्व कोरोना व्हायरस या देशातून घालून टाक. अशा प्रकारची विनंती आणि प्रार्थना मी रोज परमेश्वराकडे करत आहे. प्रियानो, या कठीण काळामध्ये जरी आमचे मंदिराचे दारं आज बंद आहेत, परंतु एका गोष्टीचा आनंद वाटत आहे की झूमच्या माध्यमातून तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्याची भक्ती आणि स्तुती करू शकतो. आणि याच माध्यमातून परमेश्वराने अनेक त्याच्या लेकरांचे घराचे दारं हे भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी उघडे केलेले आहेत, स्वार्थेसाठी उघडं केलेलं आहे, म्हणून खरोखर मोठा आनंद वाटत आहे. प्रियानो, कठीण काळामध्ये आम्ही राहत असताना परमेश्वर आज आमच्याशी बोलू इच्छित आहे आणि तो म्हणत आहे, जर या देशामधील रोगराई, आजार, संकट, युद्धाची भीती, दुष्काळ, महामारी, अरिष्ट, व्याधी व क्लेश घालून टाकायच्या असतील तर परमेश्वर आम्हाला काही गोष्टी करण्यासाठी आज सांगत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की परमेश्वर आपल्याशी काय बोलणार आहे किंवा काय बोलू इच्छित आहे. जर या गोष्टी आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर केल्या तर काय होणार आहे हे आज आपण आजच्या संदेशामध्ये पाहणार आहोत. 2 शब्दांचा उपयोग आज या ठिकाणी मी करणार आहे, जर आणि कर. जर आम्ही या गोष्टी केल्या तर काय होणार आहे. वचनातून आपण पाहणार आहोत परमेश्वर स्वतः आपल्याला सांगत आहे, जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या
तर काय होईल हे परमेश्वर आम्हाला सांगत आहे. ह्या 4 गोष्टी परमेश्वर आपल्याला आज करायला सांगत आहे. ते काय आहे आपण पाहणार आहोत. प्रथम परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही नम्र व्हा. तुम्ही नम्र व्हा, माझी प्रार्थना करा आणि माझ्या दर्शनाविषयी तुम्ही उत्सुक व्हा आणि दुष्ट मार्गापासून तुम्ही दूर राहा किंवा दुष्ट मार्ग तुम्ही सोडून द्या, असं आज परमेश्वर आपल्याला आज सांगत आहे. जर या 4 गोष्टी तुम्ही जर केल्या तर मग पुढं परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी तुमच्यासाठी काय करणार आहे. प्रियानो, कधीकधी जगिक आईवडील या नात्याने आम्ही आमच्या लेकरांना देखील आम्ही कधीकधी सांगत असतो, जर तुम्ही या गोष्टी केल्या तर मी तुम्हाला हे देईन. जर तू चांगलं शिकला, जर तू माझ्या आज्ञा पाळल्या तर मी तुला हे बक्षीस देणार आहे किंवा मी तुला काहीतरी देणार आहे. अशा प्रकारे आपण आपल्या लेकरांना सुद्धा सांगत असतो. आणि अशाच प्रकारे आज परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील सांगत आहे की तुम्ही जर या 4 गोष्टी जर केल्या तर मी तुमच्यासाठी काय करणार आहे, हे आज आपल्या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत. तर प्रियानो, आज सकाळी या शब्बात दिनी, देवाच्या पवित्र दिनी, मी फक्त एका वचनावरती बोलणार आहे. ते वचन आहे 2 इतिहास 7 आणि 14. पुढील वचन काय सांगत आहे आपण पाहणार आहोत. त्याचा अभ्यास आपण आज सकाळी करणार आहोत. तर वचन म्हणत आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन जर माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन, असं परमेश्वराचं वचन आज आपल्याकडे येत आहे. देवाला त्याच्या लोकांविषयी प्रियानो कळकळ वाटत होती, चिंता वाटत होती. ज्या लोकांना त्यांनी मिसर देशातून बाहेर काढलं होतं, त्या गुलामगिरीमधून त्यांना बाहेर काढलं होतं. एवढंच नाही तर 40 वर्ष त्यांचं मार्गदर्शन परमेश्वराने केलं होतं. ज्यांना कनान देश त्यांनी देव केला होता, असे लोक देवापासून भडकून गेले होते. अन्य देवांच्या नादास ते लागले होते. मूर्तीपूजा ते करत होते. अन्य देवांची ती उपासना भक्ती करू लागले होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना उद्देशून परमेश्वर आपल्याला त्यांना सांगत आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे, हे वचनाची सुरुवात आहे. तर माझे नाम ज्यास दिले आहे हे आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हे सर्व नावापेक्षा उंच आहे. ज्या नावामध्ये शक्ती आहे, ज्या नावामध्ये सामर्थ्य आहे, जे नाव घेतल्या घेतल्या तांबडं समुद्र हा दुभागला होता, आपल्याला माहीत आहे. जे नाव घेताच मेलेला लाजरस हा उठला होता, हे आपण शास्त्रामध्ये पाहतो. ते नाव घेताच आजारी लोक बरे झालेले आहे. हे नाव घेताच आंधळ्यांना डोळे प्राप्त झालेले आहे, पांगळ्यांना पाय मिळालेले आहे. आणि हे नाव घेताच सैतान देखील घाबरतो. हे नाव ऐकताच तो थरथर कापतो. हे नाव स्तुतीस पात्र आहे. ते नाव जे सर्वात थोर आहे आणि सर्व नावापेक्षा उच्च असं आणि मौल्यवान असं हे नाव आहे. प्रियानो, आपल्याला माहीत आहे की परमेश्वराचे अनेक नावं आहेत. यामध्ये मी 4 नावं तुमच्या पुढे मांडत आहे. ते म्हणजे यहोवा जिरा, याचा अर्थ यहोवा आपल्या गरजा पुरवेल. यहोवा शालोम हा शांतीचा देव आहे, याचा अर्थ. यहोवा रोफेका, यहोवा हा क्लेश नाहीसे करणारा देव आहे. आणि यहोवा रोई, यहोवा माझा मेंढपाळ आहे. प्रियानो, हे नाव येशू ख्रिस्ताचं नाव हे कोणाला दिले आहे हे आपण पाहत आहोत पुढच्या मुद्द्यामध्ये. ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, जे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, जे त्याची आज्ञा पाळतात, जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात, जे त्याच्या येण्याची वाट पाहत आहेत व जे मंडळीचे सभासद आहेत. अर्थात आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी आज बोलत आहे. तर पुढं वचन म्हणत आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी. तर आपण पुढचं जे वाक्य आहे किंवा जे शब्द आहे त्या वचनामधले ते पाहणार आहोत. ते म्हणजे त्या माझ्या लोकांनी, माझे लोक. त्यानं आज परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे की हे माझे लोक आहेत. तो आज आपल्याशी बोलत आहे, कारण आपण त्याचे आहोत. आपण त्याच्यामुळे त्याचे असल्यामुळे परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे. जसे आपण आपल्या लेकरांशी कधी कधी बोलतो, संवाद साधतो, त्याचप्रमाणे आज परमेश्वर
आपण त्याचे लेकरे असल्या कारणाने तो आज आमच्याशी सुद्धा बोलत आहे. देवाला तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी आज कळकळ आहे. आज आमच्याविषयी त्याला चिंता वाटत आहे, कारण देवाचं आणि मनुष्याचं एक जवळचं नातं आहे, पण एक घनिष्ठ असं नातं आहे. हे नातं काही आत्ताचं नाही, तर हे नातं 6000 वर्षापूर्वीचं एक जुनं नातं आहे. तो आपला निर्माणकर्ता आहे व आपण सर्व त्याची निर्मिती आहोत. अशा प्रकारचं हे जुनं एक नातं आहे. तो आपला पिता आहे व आपण त्याचे लेकरं आहोत. पिता आणि लेकरांचे हे नातं आहे. तो आपला देव आहे व आपण त्याच्या कुरणातील प्रजा आहोत. प्रियानो, स्तोत्रसंहिता 95 आणि 7 मध्ये दावीद म्हणत आहे, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. होय प्रियानो, परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. आम्ही त्याचे मेंढरं आहोत, त्याच्या कळपातील मेंढरं आम्ही आहोत. प्रियानो, एसडी मंडळीचा मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या आज मंडळीचा जो मस्तक आहे, जो आपला मेंढपाळ आहे, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण सर्वजण त्याचे मेंढरं आहोत, त्याच्या कळपातील एक भाग आहोत. देवाने तुमची आणि माझी आज निवड केलेली आहे. त्यांनी तुम्हाला आणि मला आज पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे SDA मंडळीची त्यांनी काय केलेली आहे, निवड केलेली आहे. ही अवशिष्ट मंडळी आहे, शेवटली ही मंडळी आहे, जी मंडळी देवाचे आज्ञा पाळणारी व त्याची साक्ष देणारी. असं प्रगटीकरण 12 आणि 17 मध्ये जे वचन आपल्याला पाहायला मिळत आहे, ही खरी मंडळी आहे. कारण की आम्ही देवाच्या सर्व आज्ञा आम्ही पाळतो. एवढंच नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताची आम्ही वाट पाहणारी अशी मंडळी आहे. आणि जर तुम्ही 1 कोरिंथियस पत्र 14 आणि 5 मध्ये वाचलं, तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या मंडळीमध्ये संदेष्ट आहे, ती मंडळी खरी अशी ठरली जाते. म्हणून प्रियानो, आपली जी मंडळी आहे, 7 डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी, ही खरी मंडळी आहे. कारण की आपल्या मंडळीमध्ये LNG व्हाईटच्या रूपामध्ये एक संदेष्टी आहे. म्हणून प्रियानो, आज तुम्ही आणि मी एका खऱ्या मंडळीचे आम्ही काय आहोत, सभासद आहोत. तर पुढं वचन काय म्हणतं आपण पाहणार आहोत. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन, असं पुढचं जे वाक्यप्रचार आहे किंवा शब्द आहे त्या वचनामधले ते आपण पाहणार आहोत. त्या माझ्या लोकांनी दीन होऊन, म्हणजे परमेश्वराची आज इच्छा आहे की आपण सर्वांनी दीन आणि नम्र व्हावं. जसं येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्यांनी लीनतेचं जो धडा आपल्याला घालून दिलेला आहे, स्वतः त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले, तो लीन झालेला आहे, नम्र झालेला आहे. आणि अशा प्रकारची नम्रता आमच्या जीवनामध्ये सुद्धा असली पाहिजे. त्यानं आमच्यामध्ये कोणताही गर्व नसावा, कोणताही अभिमान आमच्या जीवनामध्ये नसावा किंवा गर्व नसावा. आणि जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगायचाच असेल, तो फक्त क्रूस खांबाचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. स्तोत्रसंहिता 22:4 म्हणते, नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक म्हणजे धन, सन्मान व जीवन होय. होय प्रियानो, नम्रता व परमेश्वराचे भय यांचं जे बक्षीस आहे, जर तुम्ही नम्र झाला आणि परमेश्वराचं जर भय बाळगलं, तर तुम्हाला धन मिळेल, सन्मान मिळेल आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळेल, असं दावीद आपल्याला सांगत आहे. तसेच स्तोत्रसंहिता 16 आणि 19 या ठिकाणी म्हणत आहे की गर्विष्ठाबरोबर लूट वाटून घेण्यापेक्षा दिनाबरोबर नम्रचित असणे हे बरे. एखाद्या गर्विष्ठ मनुष्याबरोबर लूट वाटून घेण्यापेक्षा दावीद म्हणतो की जे दीन आहे, जे नम्र आहे, त्यांच्याबरोबर नम्रचित्त असणे हे बरे आहे. देवाला गर्विष्ठ लोक प्रियानो आवडत नाही. तो म्हणत आहे की जिथे गर्व आहे तेथे नाश आहे, जिथे नम्रता आहे तिथे देवाचा आशीर्वाद आहे. हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन जर माझी प्रार्थना केली. या ठिकाणी पहिली जी गोष्ट आपण पाहणार आहोत ते म्हणत आहे की जर माझ्या लोकांनी माझी प्रार्थना केली, तर आपण पुढं पाहणार आहोत की देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी लीन व नम्र होऊन देवाची प्रार्थना करावी. नम्र होऊन आम्ही देवाकडे गेलं पाहिजे, लीन होऊन आम्ही देवाची प्रार्थना केली पाहिजे. या ठिकाणी देवाचे सामर्थ्य व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः अनेक वेळा आपण पाहतो आहोत की डोंगरावरती जाऊन त्यांनी स्वतः प्रार्थना केलेली आहे. दानियेलचं एक मोठं उदाहरण आहे. नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3दा दानियेलसुद्धा प्रार्थना करत होता. आणि या ठिकाणी मी बऱ्याच वर्षामागं एक लेख वाचला होता. त्याने जे विचार मी तुमच्या पुढं मांडत आहे, माझे विचार नसून हे लेखकाचे विचार आहेत.
आणि या ठिकाणी तो लेखक म्हणत आहे, जर गुडघे टेकून कळकळीने देवाकडे प्रार्थना केली तर 100% आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे, असा लेखक त्या ठिकाणी त्या लेखामध्ये आपल्याला सांगत आहे. परंतु दुसरा एक विचार असा या ठिकाणी आहे, दुसरा एक व्यक्ती त्याने एक विधान केलेले आहे की जेव्हा आम्ही गुडघे टेकतो, जेव्हा आमचे गुडघे खाली जमिनीला टेकतात, तेव्हा असं म्हटलेलं आहे की स्वर्गाचे द्वार उघडतात. आणि मला वाटतं फार सुंदर असा विचार या ठिकाणी आहे. जेव्हा आम्ही गुडघे टेकतो तेव्हा स्वर्गाचे दार हे उघडतात. पुढं लेखक म्हणत आहे की उभा राहून जर आम्ही प्रार्थना केली तर 50% आशीर्वाद आम्हाला मिळतील, बसून जर प्रार्थना केली तर 25% आशीर्वाद, आणि झोपून विछाण्यावरती जर प्रार्थना केली तर 10% आशीर्वाद आम्हाला मिळतील. कारण SD मंडळाची प्रार्थनेविषयीचं मत शास्त्रावरती आधारित आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपण प्रार्थना करीत असताना मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर आम्ही करू नये असं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. आपण पाहतो की लूकाच्या 18व्या अध्यायामध्ये परुषीविषयी आणि जकातदाराविषयी आपल्याला गोष्ट माहीतच आहे. परुषी त्या ठिकाणी म्हणत आहे की मी इतर लोकांसारखा नाही, व्यभिचारी नाही, लुबाडणारा नाही आणि अधर्मी असा नाही. परंतु या ठिकाणी जी जकातदाराची छोटीशी प्रार्थना होती, जकातदारांनी ओळखलं होतं आणि त्याला जाणीव झाली होती की तो पापी आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी छोटीशी प्रार्थना केली. तो म्हणत आहे की मज पाप्यावरती दया कर. अशा प्रकारची छोटीशी प्रार्थना आम्ही केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये व्यर्थ बडबड करू नये असं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. त्याचप्रमाणे लांबलचक प्रार्थनासुद्धा आम्ही करू नये. पहिले राजे 18 आणि 37मध्ये बाळसंदेष्टाने एक लांबलचक प्रार्थना त्या कार्मेल डोंगरावरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु इलाजाने एक छोटीशी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. तसेच प्रियानं आम्ही फक्त प्रार्थनाच करू नये, तर आम्ही उपवास करून प्रार्थना करावी. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तर परमेश्वर ऐकतोच, परंतु आम्ही जर उपवास जर केला तर त्याचा फायदा आम्हाला मिळणार आहे. देवाने आपली प्रार्थना ऐकावी किंवा देवाला खूप खुश करण्यासाठी आम्ही उपवास करत नाही, तर चिंतन व मनन करण्यासाठी आम्हाला मदत व्हावी म्हणून आम्ही उपवास करतो. व आपली दृष्टी येशू ख्रिस्तावर राहावी म्हणून उपवास करून प्रार्थना करणे हे गरजेचं आहे. आपण पुढं पाहत आहोत की आपण परुषी लोकाप्रमाणे उभा राहूनसुद्धा प्रार्थना करू शकतो. आम्ही त्यात वावगं नाही. जसं लोक 18 आणि 11मध्ये आपला पाहायला मिळतं की हा परुषी ज्यांनी प्रार्थना केली त्यांनी उभा राहून प्रार्थना केलेली आहे. त्याचप्रमाणे इलायजाने सुद्धा बसून प्रार्थना केलेली आहे असं पहिले राजे 19 आणि 4मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक दिवसाचा प्रवास करून एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला व देवाला प्रार्थना केली. त्या ठिकाणी इलायजा त्या झाडाखाली बसलेला आहे आणि देवाला त्यांनी प्रार्थना केलेली आहे, हे परमेश्वरा आता पुरे झाले, माझा अंत कर. अशा प्रकारची एक छोटीशी प्रार्थना इलायजाने त्या झाडाखाली बसून केलेली आहे. आपण प्रियानो कधीही कुठेही प्रार्थना करू शकतो. तर पुढील वचन आपल्याला काय सांगत आहे आपण पाहणार आहोत. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक झाले. या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत पुढचं जे शब्द आहे त्या वचनामधले, आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक झाले. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की मागी लोक येशू बाळाचं दर्शन घेण्यासाठी ते उत्सुक झाले होते. मत्ती 2:11मध्ये असं म्हटलेलं आहे की नंतर त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिलं व पाया पडून नमन केले. या ठिकाणी आपण पाहतो की मागे लोक त्या घरामध्ये गेलेले आहे. येशू ख्रिस्ता पाहिल्यानंतर त्यांनी त्याला नमन केलेले आहे, त्याची भक्ती केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त मोठा झाल्यावर तो स्वार्थ सांगण्यासाठी गावोगावी जात असे आपल्याला माहीत आहे व लोक त्याचं दर्शन घेण्यासाठी पुष्कळसे लोक त्या ठिकाणी जमत आहे. मित्रांनो, आज आपले मंदिरं हे बंद आहेत आणि आम्हीसुद्धा त्याचं दर्शन घेण्यासाठी आज उत्सुक असं झालेलो आहोत. आणि आमची आज देवाकडे हीच प्रार्थना आहे की परमेश्वराने आमचे मंदिरं उघडावे, आम्ही त्या ठिकाणी आनंदाने हर्षाने जाऊन परमेश्वराची भक्ती करावी अशी उत्सुकता आपल्या मनालासुद्धा आज लागलेली आहे. मित्रांनो, जकायाविषयी आपल्याला माहीत आहे, हा ठेंगणा मनुष्य होता. प्रभूचं दर्शन व्हावं म्हणून तो उंबराच्या झाडावरती चढून त्या ठिकाणाहून त्यांनी प्रभूचं दर्शन घेतलेलं आहे. ज्या प्रकारची उत्सुकता जकायामध्ये होती तशीच उत्सुकता आज आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. देव आज पवित्र, या ठिकाणी आपण पाहत आहोत की पवित्र मंदिरं हे उघडे नाहीत, परंतु परमेश्वर सर्व ठिकाणी असतो.
त्या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही त्याचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असे आहोत. तर पुढं आपण पाहणार आहोत की जी मनुष्यामध्ये जी उत्सुकता आहे ती नेहमी आपली उत्सुकता ही कायम अशी असली पाहिजे. आणि नेहमी आपल्याला वाटतं नाही का, आज प्रार्थना झाली तर उद्या देखील प्रार्थना व्हावी किंवा प्रभूचं दर्शन व्हावं. एक शाबात संपल्यानंतर दुसरा शाबात हा कधी येईल याविषयी देखील आम्हाला नेहमी उत्सुकता वाटत असते. तर पुढील वचन काय म्हणत आहे आपण पाहणार आहोत. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले. तर या ठिकाणी याविषयी आपण आज विचार करणार आहोत की जर आम्ही आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झालो तर. या ठिकाणी जकाईची गोष्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे. जका नावाचा एक मनुष्य होता. तो फार श्रीमंत होता परंतु पापी होता. लोकांना लुबाडून पुष्कळ पैसा त्यांनी कमवलेला होता, मिळवलेला होता. एके दिवशी येशू ख्रिस्त त्या गावामधून जात असताना त्याचे दर्शन घेण्यासाठी तो उंबराच्या झाडावरती चढून बसलेला आहे आणि येशू ख्रिस्ताची दृष्टी त्याच्याकडे गेलेली आहे आणि येशू ख्रिस्त जकायाला म्हणत आहे, जकाया त्वरा कर, खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. हे ऐकून लोक थोडं कुरकुर करू लागलेले आहे, कारण जकाया हा एक पापी मनुष्य होता आणि येशू ख्रिस्त या पापी मनुष्याच्या घरी जात आहे हे त्यांना अजिबात आवडलेलं नाही. येशू ख्रिस्त जकायाच्या घरी गेल्यानंतर जकायाने आपल्या पापाची कबुली त्या ठिकाणी केलेली आहे. त्याला पश्चाताप झालेला आहे आणि दुष्ट मार्गापासून वळून चांगल्या मार्गाने चालण्याचा त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जकायाच्या पाप कबुली व पश्चाताप पाहून येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेले आहे. आज दुष्ट मार्गापासून वळून चांगल्या मार्गाने चालण्याचा निर्णय तुम्ही आज करत आहात का? जकायाप्रमाणे आज तुमच्या घराला व माझ्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. पुढं वचन काय म्हणते आपण पाहणार आहोत. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकेन. परमेश्वर म्हणतो, जर ह्या सर्व गोष्टी केल्या तर मी त्यांची काय करणार आहे? विनंती ऐकणार आहे. त्यांच्या प्रार्थनेकडे मी लक्ष देणार आहे. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहत आहोत की कोणतीही परिस्थिती असो, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. आपल्याला एक जो आंधळा व्यक्ती होता त्याची गोष्ट आपल्याला माहीतच आहे की जेव्हा एक मोठी गर्दी त्या ठिकाणी होती, एक मोठा आवाज त्या ठिकाणी होता आणि हा जो आंधळा आहे तो व्यक्ती ओरडून म्हणत आहे की हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर. आणि अशा ह्या मोठ्या गोंधळामध्ये, मोठ्या आवाजामध्ये परमेश्वराने काय केलेली आहे? त्याची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकलेली आहे. आणि परमेश्वर आज म्हणत आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल तेव्हा मी तुमच्या प्रार्थनेला काय करेन? उत्तर देईन. प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यावर त्यांना हे समजेल की मी त्यांचा देव आहे व ते माझे लोक आहेत. त्यानं परमेश्वर म्हणतो की जेव्हा प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळेल त्यांना समजेल की मी त्यांचा देव आहे आणि ते माझे लोक आहेत. यशाया 59 पहिलं वचन म्हणत आहे, पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोगडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. होय प्रियानो, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. तो काय बहिरा नाही, त्याला काय ऐकू येत नाही असं मुळीच नाही. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो प्रियानो, अनेक गोष्टी आम्ही परमेश्वराला विचारतो, परंतु परमेश्वर सर्वच गोष्टी आम्हाला देत नाही. फक्त ज्याची गरज आहे ती गोष्ट खात्रीने परमेश्वर आम्हाला देतो. यशाया 58:9 म्हणत आहे, तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराकडे हाक मारू, तेव्हा प्रार्थना करू, विनंती करू, तेव्हा परमेश्वर म्हणेल, हा मी आहे. या ठिकाणी यशाया 59 आणि दुसरं वचन म्हणत आहे, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडबिनप्रमाणे झाले आहेत. या ठिकाणी आपण पाहतो आहोत प्रियानो, नेहमीच परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो असं सुद्धा नाही. आणि प्रार्थना न ऐकण्याचं कारण काय आहे? या ठिकाणी यशाया 59:2 मध्ये म्हणत आहे, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडबिनप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. तुमच्या पापामुळे, तुमच्या पातकामुळे, तुमच्या वाईट वागणुकीमुळे परमेश्वर तुमचं ऐकत नाही. परमेश्वर तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकतसुद्धा नाही. या ठिकाणी प्रियानो, आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की भिंतीलासुद्धा कान असतात आणि जर भिंतीला कान असतात मग परमेश्वर, आणि जर भिंतीला कान असतात तर सुद्धा कान असतात तर देव आमची प्रार्थना का ऐकत नाही?
प्रियानो या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, हे जे आमचं पाप आहे, जे आमचे अपराध आहे, ती एक आडभिंत अशी झालेली आहे आणि त्यामुळे परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही किंवा या भिंतीमुळं आमची जी प्रार्थना आहे ती पलीकडे जात नाही. तर आपण पुढं वचनामध्ये पाहणार आहोत, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची मी क्षमा करेन. यावरती आज आपण विचार करणार आहोत. परमेश्वर म्हणतो, मी त्यांची पापांची क्षमा करणार आहे. त्यांचे पापे लाखेसारखे लाल असले तरी मी बर्फासारखे पांढरे शुभ्र करेन, असा परमेश्वर आपल्याला म्हणत आहे. योहान 8:11 आपल्याला व्यभिचार करणाऱ्या स्त्रीबद्दल येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, किंवा येशू ख्रिस्ताजवळ या स्त्रीला आणल्यानंतर येशू ख्रिस्त तिला काय म्हणत आहे. येशू ख्रिस्ताने तिच्या पापाची क्षमा केलेली आहे आणि तिला म्हणत आहे की जा, यापुढे तू काय कर, पाप करू नको. गो अँड सिन नो मोर. मनुष्य एकमेकांच्या पापांची प्रियानो कधी कधी क्षमा करतो, परंतु घडलेल्या पापांची तो पुन्हा पुन्हा काय करतो, आठवण होतो. परंतु परमेश्वर असं करत नाही. जेव्हा परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करतो, तो संपूर्णपणे तो विसरून जातो किंवा त्याची तो आठवण कधीच करत नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यास आज तयार आहे, परंतु आपल्या पापांची क्षमा, आपल्या पापांची पाप कबुली आम्ही केली पाहिजे. परमेश्वराकडे आम्ही गेलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. जर आम्ही आमच्या पापांची कबुली केली तर खात्रीने परमेश्वर आपल्या सर्व पापांची काय करणार आहे, क्षमा करणार आहे. पुढं वचनामध्ये आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत काय म्हणत आहे. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची क्षमा करीन. हे तर आपण आता पाहिलेलंच आहे. पुढील या ठिकाणी जे वचनातील शब्द आहे ते म्हणत आहे, व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. या ठिकाणी प्रियानो, या देशातले क्लेश नाहीसे होण्यासाठी देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावरती एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आणि या ठिकाणी वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे एक मोठी जबाबदारी आहे, आणि ती म्हणजे आपण नम्र झाले पाहिजे, आपण प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या दर्शनाविषयी आम्ही उत्सुक झालं पाहिजे आणि दुष्ट मार्ग सोडून आम्ही चांगल्या मार्गाने जाण्याचं आम्ही निवडलं पाहिजे किंवा निर्णय घेतला पाहिजे. आणि आज जर सर्व गोष्टी जर आम्ही केल्या तर खात्री बाळगा, या देशातला जो क्लेश आहे, जो त्रास आहे, सर्व काही दूर होण्यासाठी प्रियानो वेळ लागणार नाही. व फुजवटलं जे वचन आपल्याला म्हणत आहे, शब्द या वचनातले म्हणत आहे की त्यांच्या देशातले क्लेश मी काय करेल, नाहीसे करेल. तुमच्या समाजातले क्लेश नाहीसे करीन, तुमच्या मंडळीतले क्लेश मी नाहीसे करीन, असा परमेश्वर म्हणतो. तुमच्या जीवनात मी प्रगती आणेल किंवा तुमच्या जीवनात प्रगती होईल. तुमचे क्लेश दूर होतील व तुम्ही निरोगी होताल. तुम्हाला यश प्राप्त होईल, तुम्हाला सुख, शांती, आनंद मिळेल व देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि परंतु प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतोय सर्व केव्हा होणार आहे, जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेने सर्व गोष्टी केल्या, तर खात्री बाळगा की हे सर्व गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करणार आहे. एवढेच केवळ नाही तर देव आमच्या पापांची क्षमासुद्धा करणार आहे. देव आमच्या देशातले क्लेश नाहीसे करणार आहे व तुमच्या प्रार्थनेचं तो उत्तर देणार आहे. हे सर्व कधी होणार आहे? सुरुवातीला मी सांगितलं आहे की दोन जे शब्द आहेत, जर आणि तर, यावरती आज आपण विचार करणार आहोत. तर प्रियानो, त्या ठिकाणी वचन आपल्याला सांगतच आहे, जर माझ्या लोकांनी लीन व नम्र होऊन माझी प्रार्थना केली. प्रियानो, आम्हाला लीन आणि नम्र होण्याची आज गरज आहे. देवाची प्रार्थना करण्याची आज आम्हाला गरज आहे. आणि पुढं वचन म्हणत आहे, आणि माझ्या दर्शनाविषयी जर माझे लोक उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत झाले. या जर 4 गोष्टी जर आज आम्ही करायला जर शिकलो प्रियानो, तर खात्री बाळगा की या देशामधला सर्व क्लेश, आजार, सर्व महामारी, अरिष्ट, व्याधी आणि सर्व जी युद्धाची आज भीती निर्माण झालेली, सर्व काही निघून जाणार आहे. परंतु हे कधी होणार आहे? जर आम्ही या 4 गोष्टी जर आम्ही केल्या, जर आम्ही नम्र झालो, जर आम्ही देवाची प्रार्थना कळकळून केली, त्याच्या दर्शनाविषयी आम्ही जर उत्सुक झालो आणि दुष्ट मार्ग सोडून आम्ही जर चांगल्या मार्गाने जाण्याची जर निवड केली, तर प्रियानो, खात्रीने परमेश्वर एक मोठा आशीर्वाद या देशावरती पाठवणार आहे. एक मोठा आशीर्वाद आपल्या समाजामध्ये येणार आहे. एक मोठा आशीर्वाद आपल्या शहरावरती येणार आहे. परंतु ही जी जबाबदारी प्रियानो आज
परमेश्वराने तुमच्यावरती आणि माझ्यावरती टाकलेली आहे. या जर चार ज्या छोट्या गोष्टी परमेश्वर छोट्या नाही प्रेनो मी छोटं म्हणत नाही, हे जर मोठ्या गोष्टी आहेत ह्या जर आम्ही जर केल्या तर खात्रीने परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वाद देणार आहे. आणि असं करण्यासाठी परमेश्वर बाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ हीच ईश्वरचरणी आज मी प्रार्थना करत आहे. आमेन. हॅपी साबत चर्च. पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. आजच्या ह्या सुंदरशा भक्तीबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो आणि मी धन्यवाद देत आहे परमेश्वराला आजच्या सुंदरशा संदेशाबद्दल. एल्डर विलास खंडागळे अंकल यांनी सुंदर असा बोध आज आपल्याला दिलेला आहे. आम्ही त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग आशीर्वाद घेऊ. स्वर्गीय माझ्या सर्वसमर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. परमेश्वरा, आज मंडळीला जो बोध मंडळीचे वडील एल्डर विलास खंडागळे अंकल यांच्याद्वारे आला त्याबद्दल आभार मानतो. तो आम्हा सर्वांची भेट घेतलीस, तो आमच्याशी बोललास, आभार मानतो परमेश्वरा. विशेष या समय पुन्हा एकदा प्रार्थना करत आहे वचनाप्रमाणे चालण्यासाठी. परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन आम्हाला दे आणि हो दे प्रभूजी, आमच्याद्वारे तुझंच गौरव महिमा तू करून घे. परमेश्वरा, आजच्या शाबाशाळेच्या धड्याबद्दल धन्यवाद देतो, मिशन स्टोरीबद्दल धन्यवाद देतो, झालेल्या गीतांबद्दल धन्यवाद देतो प्रभूजी. आम्हा सर्व तुझ्या आपल्या लेकरांच्याद्वारे तू उंचविला गेलास म्हणून आभार मानतो. जे जे आज आमच्यासोबत भक्ती ज्यांनी ज्यांनी केलेली आहे, भक्तीमध्ये सहभागी आहेत, अशा तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. ज्यांनी ज्यांनी परमेश्वरा आज शाळेचं मंडळी खर्चाचं अर्पण बाजूला काढून ठेवलेलं आहे, प्रभूजी ते दान आशीर्वादाचं कर, त्याचा स्वीकार कर आणि त्याहीपेक्षा अधिक देऊन तुझ्या आपल्या लेकरांना आशीर्वादित असं होऊ दे. धन्यवाद येशू. आत्तापर्यंतच्या सर्व चांगुलपणाबद्दल पुन्हा एकदा प्रार्थना करतो. मंडळीमध्ये जे आजारी आहेत, समस्येत आहेत, अडचणीत आहेत, अशा तुझ्या आपल्या लेकरांची काळजी घे. देवबाप्पा, त्यांना उत्तम आरोग्य दे आणि त्यांच्या जीवनाद्वारे प्रभूजी तुझं गौरव महिमा करून घे. पास्टर पांडे सरांसाठी मागतो, त्यांना आरोग्य दे प्रभूजी. देवबाप्पा, त्यांना स्पर्श कर. परमेश्वरा, पास्टर खरे यांच्या प्रिय मुलीबद्दल धन्यवाद देतो की तिला तो आरोग्य दिलंस, आमची प्रार्थना ऐकलीस. इतर जे कोणी परमेश्वरा ज्यांच्यासाठी मागील प्रार्थनाच्या सप्ताहामध्ये आम्ही प्रार्थना केल्या, त्या सर्वांच्या विनंत्या तू ऐकलेल्या आहेत परमेश्वरा आणि खरोखरच तुझ्या प्रिय लेकरांना तू आशीर्वादित केलेला आहेस म्हणून आम्ही धन्यवाद देतो. विशेष आभार मानतो पास्टर मॉरिस माधव, सुनीती माधव टीचर, पास्टर गाडगे, मिस्टर गाडगे सर, मिसेस बागडे मॅडम आणि परमेश्वरा त्याचप्रमाणे इतर जे आजारी होते अशा सर्वांसाठी ज्यांना परमेश्वरा तुझ्या प्रार्थनेची गरज होती. विशेष करून मिसेस पाकळे आंटीसाठी प्रार्थना करत आहे, त्या मातेला स्पर्श कर, आरोग्य दे आणि त्यांच्या जीवनाद्वारे देखील तुझं गौरव होते. पुढील वेळ काळ आजचा दिवस आम्ही तुझ्या हातात सोपवत आहोत. परमेश्वरा, मंडळीतील प्रत्येक सभासदांसोबत प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा संगती राहा. आमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील आम्हाला क्षमा कर. प्रभूजी, तू येशील त्यावेळेस आमची आठवण ठेव. या भयंकर महामारीच्या ह्या दिवसामध्ये तू आमची काळजी आतापर्यंत घेतलेली आहेस, आभार मानतो. पुढेही परमेश्वरा तुझी कृपा आम्हासोबत असू दे. देवाद्यागणात 13 तारखेपासून AWRच्या ज्या मीटिंग्स होणार आहेत, सभा होणार आहेत, त्या आशीर्वादाच्या कर. अनेक लोक त्यामध्ये ऑनलाईन सहभागी होतील, तुझं गौरव करतील, यासाठी कृपा करू. बोलणाऱ्या प्रत्येक वक्त्यासोबत तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य असू दे. या सर्व विनंत्या येशूच्या नावात केल्या म्हणून ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत, मंडळीतील प्रत्येक सभासदांसोबत येथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. हॅपी साबत सर्वांना.
यावेळेस मी पुन्हा एकदा आभार मानत आहे मिसेस लविना सनातन राक्षे यांचे, ज्यांनी मिशन स्टोरी वाचून दाखवलेली आहे. त्याद्वारे आमच्याशी सुंदर असा रिपोर्ट त्यांनी सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे एल्डर सनातन राक्षे ज्यांनी शाबाशाळीच्या धड्याद्वारे आम्हाला बोध दिलेला आहे. आणि विशेष करून वेल्डर विलास खंडागळे अंकल यांचे आभार मानतो, जो सुंदर असा बोध मंडळीला त्यांनी वचनातून मार्गदर्शन म्हणून दिलेला आहे त्यासाठी. त्याचप्रमाणे मंडळीच्या पाळकीनबाई यांचे आभार मानतो, ज्यांनी शास्त्रपाठ वाचला आणि प्रार्थना केली आम्हा सर्वांसाठी. आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, जे अर्पणं तुम्ही बाजूला काढून ठेवलेले आहेत, मंडळीच्या खजिनदारांना तुम्ही ते अर्पण देऊ शकता. तुमचं दान दशांश जे काही असेल वेळेवरती देऊन कृपा करून त्याच्या पावत्या घ्या. 13 तारखेपासून म्हणजे येत्या रविवारपासून उद्यापासून संजीवनाच्या सभा ऑनलाईन सुरू होत आहेत. प्रति दिवशी सायंकाळी 7 वाजता ह्या सभेमध्ये सर्वांनी कृपा करून हजर व्हा. आपली प्रार्थना सप्ताह वीक ऑफ प्रेयर अतिशय उत्तम रीतीने आशीर्वादित झालेली आहे. मी त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. अनेक लोक त्यामध्ये सहभागी होते, मंडळीतले आणि मंडळीतल्या बाहेरील लोकसुद्धा, आणि अनेक लोक आशीर्वादित झालेले आहेत आपल्या प्रार्थनेच्या द्वारे. म्हणून मी खरोखरच मान महिमा गौरव देवाला देतो. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानत आहे. मिस्टर सचिन कसबे यांचे सुद्धा आभार मानतो, जे आपले व्हिडिओज एडिट करून देतात. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. माझी विनंती आहे, सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करा, आनंदी राहा, घरामध्ये राहा आणि सुरक्षित राहा. हॅपी साबत. सलाम.